गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपौर्णिमा। आज गुरुपौर्णिमा। सर्वप्रथम मला ज्यांनी जन्म दिला त्या माझ्या आईवडिलांना प्रणाम, माझी गुरुमाऊली माझे स्वामी राया यांना प्रणाम, माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, माझ्या सर्व शिक्षकांना प्रणाम, माझ्या आयुष्यात ज्यांनी ज्यांनी चांगलं शिकवलं त्या लहान मोठ्यांना, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना प्रणाम आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमा विशेष प्रसादासाठी तयार केलेले गव्हाच्या पिठाच्या लाडूची रेसिपी मी दाखवणार आहे। चला तर सुरुवात करूया। इथे मी प्रसादासाठी हे लाडू बनवत आहे। त्यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ छोटी वाटी आहे, भाजकी डाळ वाटून घेतलेली आहे, बारीक रवा घेतलेला आहे छोटी वाटी, तुम्ही मिक्सरला जाडा रवा दळूनही घेऊ शकता। छोटी वाटी मी इथे वनस्पती तूप घेतलेला आहे, ड्रायफ्रूट आहे तिकडे, त्याच्यानंतर आपण चवीनुसार तुम्हाला गोडीनुसार तुम्ही साखर घेऊ शकता। इथे मी वेलची पूड दळून घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट आहेत। वेलची पूड मी साखर घालून थोडीशी दळून घेतलेली आहे। सुरुवातीला आपल्याला गव्हाचं पीठ मंद गॅसवर भाजून घ्यायचे, पीठ घालून घ्यायचे, त्याच्यामध्ये वनस्पती तूप टाकून आपल्याला हे हलवून घ्यायचे। पीठ भाजताना एकदमच बारीक गॅसवर तुम्ही हे पीठ भाजा। आपले हे गुरुपौर्णिमा विशेष नैवेद्यासाठी तयार केलेले लाडू आहेत, पाहू शकता तुम्ही। छान असं पीठ आपलं भाजून घेतलेलं आहे मी, लालसर असं होईपर्यंत आपल्याला छान भाजायचे, मंद गॅसवरच भाजायचे पीठ छान भाजल्याने प्रसादसुद्धा आपला लाडवाचा खूप छान होईल। आता आपण ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ ॲड करायचे आणि ते सुद्धा भाजून घ्यायचे। तुम्हाला वाटत असेल पीठ सुक्कं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तूप ॲड करू शकता। शेवटी आपण ह्याच्यामध्ये बारीक रवा घालून घेणार आहे आणि तो सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे। हे आपल्याला तिन्ही एकत्रपणे छान असं मंद गॅसवर ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला भाजायचे। मस्त प्रसादाचे लाडू तयार होतात, तुम्ही नक्की ट्राय करा आणि सुंदर लागतात, खायला सुद्धा खूप छान लागतात। मेहनत फक्त भाजण्याचीच आहे, पण खूप छान भाजले तर लाडू खरंच खूप सुंदर लागतात। त्याच्यामुळे नक्की तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी। छान असा तांबूस कलर आलेला आहे। आता इथे भाजून झालेलं आहे आपलं पीठ। मी आता एका ताटामध्ये त्याला काढून घेते आणि थंड करायला मी ह्याला ठेवून देणार आहे। आपण ह्या पिठाला पूर्णपणे थंड करायचं आहे। तुम्ही छान खरपूस तांबूस रंगाचं भाजलं ना तर तुमचे लाडूसुद्धा खूप सुंदर होतात, मस्त होतात आणि चवीला लागतातही छान। आता मी ह्याला पूर्ण थंड करून ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची। गरम ह्याच्यामध्ये ॲड करू नका, नाहीतर साखरेच्या गुठळ्या होतील, पिठामध्ये पण गुठळ्या तयार होतील। आता इथे माझं थंड झालेलं आहे पीठ, मी आता ह्याला सुट्ट करून घेते। तूप आळल्याने पीठसुद्धा एकदम घट्ट होऊन जातं, मग त्याला असं सुट्ट करून घ्यायचे, फोडून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण साखर ॲड करायची। मी इथे या सर्व पिठाला मोठी पाऊण वाटी साखर ॲड केलेली आहे, तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखर घेऊ शकता। आता ही आपण साखर एकजीव करून घ्यायची आहे। साखर टाकल्याने पुन्हा पिठाचा कलर बदलतो, पाहू शकता तुम्ही। आता इथे मी वेलची पूड जी थोडी साखर टाकून दळून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे, ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायची। त्याच्यानंतर चिरलेले ड्रायफ्रूट, तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट घ्या, मी इथे मनुके आणि बदाम कापून घेतलेले आहेत ते घालून घेतले आणि एकजीव करून पीठ असं छान असं मळून घ्यायचे। तुम्हाला पाहू शकता मस्त असा लाडू वळायला आला की मग थांबून घ्यायचे आणि मग लाडू वळायला घ्यायचे। पाहू शकता आता इथे छान असे लाडू वळायला यायला लागलेत। तुम्ही पीठ छान तांबूस रंगाचं भाजा, कारण की पिठी साखर पडल्याने
पिठाचा आपला कलर चेंज होतो. त्याच्यामुळे तुम्ही छान असा तांबूस रंगाचंच पीठ भाजून घ्या, मस्त खरपूस. आता माझे इथे मी एक एक करून लाडू वळून घेतच आहे. पाहू शकता तुम्ही, छान असे लाडू वळायला येतात आणि अगदी सोपी रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा. प्रसादासाठी म्हणा किंवा घरी खायला म्हणा, पौष्टिक लाडू आहे ते. तर नक्की रेसिपी तुम्हीही ट्राय करा. असेच मी सर्व लाडू आता वळून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही, आता इथे मी एक एक करून सर्व लाडू माझे रेडी झालेले आहेत. आपल्या ह्या एवढ्या पिठाचे जवळजवळ 14 ते 15 ह्या साईजचे माझे लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्की हे लाडू तयार करा. मस्त होतात, छान होतात आणि पौष्टिक पण आहेत हे लाडू. चला तर तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते. पाहू शकता तुम्ही इकडे, मी आता एक लाडू तोडते. एकदम मस्त आणि सॉफ्ट लाडू झालेला आहे आणि दाणेदारही झालेला आहे. चला तर तुम्हाला माझी ही प्रसादासाठी तयार केलेली लाडवाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, एखादी कमेंट नक्की करा. चला तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.